नमस्कार. आता वाजलेले आहेत 5 आणि बापूंचं कुरिअर. ज्ञानेश्वरी सगळं दिलं का? बापूंचं कुरिअर बांधायचं चाललंय. गाडी चालू तुम्हाला दाखवते कसं बांधायचं. बॉक्स लय जात नाही कुरिअर. बसतंय का हो? ती लय मोठाला बॉक्स आहेत ना, आता ती लय लय पार्सल असल्यामुळे बसतंय व्यवस्थित. ही उगत सांगडा मोठा आहे म्हणून ती किती बसते. नाही पडायचं, लय दाबून नाही बांधलं तरी चालतंय का पडन. चाललेत बापू येरवाळीत. बापू म्हणलं परत लय उशीर नको, वार कावदान सुट्ट होय. या जाऊन सकाळी अण्णांनी निम्म भवाननगरला पोस्टाचं नेऊन टाकलं होतं. अजून 2-4 बॉक्स आहेत राहिलेत पोस्टाचे, ते सकाळी जाऊन टाकन आता भवाननगरला. ही चाललंय बारामतीला चालवले. आता काय चाललंय बघून इतकं गरम होत होतं घरात. टिकली पडलेली सुद्धा माहित नाही. ज्ञानेश्वरी टिकली आण ग, कपाळाची टिकली पडली या. ज्ञानेश्वरीने काढलं झाडून, सगळा राडा आवरला घरातला. हो माझी टिकली पडली, मला एक टिकली दे. तिचे कट्टे आहेत की त्याला संपलेत का? ज्ञानेश्वरीने सगळा राडा आवरला. अजून ती 2-3 पार्सल राहिली परतचे आलेले, आता आल्या तर ती सकाळ पोस्टाला नेऊन अन्नाला टाकावं लागेल. आणि आमचं चाललंय चिक दळायचं काम. थांबा तुम्हाला दाखव. बापू पण गेलं आणि इथं असं चालू होतं. बापूंला सगळं भरून ही करून दिलं. तवर आमची ज्ञानेश्वरीनी आणि अण्णांनी आणि आत्याने तवर एवढं सगळं काम केलेलं आहे. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते. हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळपर्यंत बघा. मस्तपैकी गाय लय भारी खाते ही. अण्णाला दळायला लावलं या. काय करायचं, अण्णाला कामच नको वाटतंय आमच्या. काय म्हणलं अण्णा तू? आणि केस कापायचा म्हणल्यावर ते म्हणलं मला टायमिंग नाही. उरक दळ काना 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 हात चालव. बघू तुला किती हात चालवा येतोय पटापटा. खडखड वाजतोय. उलट जाऊ तू टोक उलट. हा सुईचं जर ती पटापटा. मला जायचंय गाईला खाया टाकाय म्हणून अण्णा ज्ञानेश्वरीनं आत्या. आता उशीर झाला कुरिअर पॅकिंगमुळं, त्याच्यामुळे हे चाललंय. ज्ञानेश्वरी ती झालंय की दिकी आजीकडं. फिरू नको. आता तवर आला फोन. चला फोनचं तर काय फिरू नको. फिरू दे तेवढं होऊ दे की. तो कसं चाललंय. अरे मला द्यायचं आजीला म्हणून ती थांब अण्णा आजीकडे देऊ दे ती. थांब संपून दे. तू पण आणि माझ्यासारखा तिला काम कोणतं काम अधूर नाही. ते पॅक कर अण्णा थोडं. असं असतं आमच्या अण्णाला काम करायला लावलं की का अण्णाचं आमच्या असंच असतं. तिसरं काम करीत बसतो. कापड आणते. चला ह्यांचं चलू द्या. तर मी ते आता गाईला खाया टाकून. अजून एवढं आहे बरंच आहे. इकडे एवढे चालू केले, आत्ता चालू केले ना कुरिअर पॅकिंग. तांब्या. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सॉरी काय होते मला समजा नाही काय म्हण. गुड नाईट, शुभरात्री. संध्याकाळची वेळ झाली बा. थोडं करायच्या. हो का, तुम्हाला सांगू का, मला आजीनी मम्मीने ह्यांनी खूप आज काम लावलेलं आहे. त्यामुळे थोडी गडबड होती है ना गाजे. इतकी गडबड होती की तिला का सुचतच नव्हतं. असली आणि त्यात मध्ये आता वाऱ्यात बसून घरात आली. इकडं आम्ही दमून गेलो स्वयंपाक करून. अरे अजून पैसे पण नाही टाकलं तवरच त्याला साहित्य किती गोळा करावं लागतं. कढीपत्ता मी आणून तो दिला. साहित्य दिलं का मला? कढीपत्ता मी आणून दिला. नंतर मिरच्या पण मी नुसतं दिल्या. कढीपत्ता दिला. मिरच्या पण मी आणून आणि दिला. ते मिठीच भर जायचंय कढीपत्ता पीठ आणायला. पण मी आणून दिलं. अजून आणलंच ना. हो. ते अण्णाने आणलंय माझ्या. अरे पण घरातनं मी आणलं ना. अशी लबाड बोलते. अरे बापरे. नाही मम्मी थांब 1 मिनिट. पॅकिंग कोणा केली? चिकूना चुरला. भांडी पाणी कोणी आणून दिलं? सकाळ धरणं किती कामं केली तरी ह्यांना काय असं होतं वाटतं की मी काही कामच करत नाही. काय आता उद्या मला कुरड्याच्या मागं लागतं लागा की मग बघतेस तुमच्याकडं. अरे तू बोलव मला कुरड्या घालायला का? मी नाही येत खायला, माझी मी का थांबते. चालतंय काही नाही. ओय आधी ते पापड तळायचे तू. आधीच म्हणले नाही.
झाला आता एक दिवशी तर तळून ठेवते मोठा कॅरी बॅग भरून नको इतकं ते काय म्हणतात साधळतात. कॅरी बॅगेत भरल्यावर एक साधं वर अडकवायचं खाल्लं डोळा काढायचं नाही ती ताजं ताजं खायला छान वाटतं. शिळं नाही आवडत मला. वरून त्रास नको हो तुम्हाला. हा मुंग्या लागले बरोबर. बापू म्हणायला नको की मी गेल्यावर खात्याला तळून. वर अडकवायचं हाय ना ग मम्मी. आणि एक 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 ओढून बघा माझ्या मम्मीने इतकी सगळी भांडी घासली. त्या कुरड्या केलेल्या बराले पण ही भांडी नाही घासलेली बरे. बघितलं का हो म्हणतात ना आता ती कोरड्याचं तरी एकच पातील आणि 2 चमचे खरकट होत्या. या चिकटुराच्या नादात भांडी घासावं लागतं. तास झालं भांडी घासते या काय खरं नाही. चाळणीचं तर पोळीने काय करून ठेवले या. आता पीठ कशाने चाळायचं. आता टाळायचं दुसरी मी काहीच केलं नाही. सगळं त्या आजीने चाळणीचं हे केलंय. आजीनेच केलं बाळा. तू म्हणली मी लय काम केलं ना आलं का आजीवर अगं पण मी चाळ लावली त्याला तावडी थांब माझे थांब थांब 1 मिनिट. लबाड का बोलते चिक मी चुरलाय. चाळण मी घातलेली का चिक चुरायला नव्हती का नाही. तू ती पाणी का ते चिक काढत होती का नाही त्या ह्याच्यातला. बसा नाहीच की पण गाडीत होती ती हा हा मग ती चाळण तुझ्याकडे होती. माझ्याकडे फक्त गोल निघलाय ती बसा नाही. माझ्याकडे चिक चुरायचं ते होतं. बोल निघलाय ग ते जुना झालाय ग. थांब मी आता बसवते. ती म्हणतोय नवा आणा. चाळणी लय होते पण ती घावत नाही. नवे चाळणी येते. काय करते काय करती ग माझ्या मम्मी काय अण्णा गेला. बेसन केलंय ग का एकदम बेसन छान होतंय. आम्हाला काही दुसरं खाऊ आमच्या घरात सगळ्यांचं आवडतीचं बेसन. आणि कारण की का असली डाळीचं बेसन घरच्या असलं भारी लागतंय का नाही. त्याच्यामुळे आम्ही रोज बेसनच करतोय संध्याकाळची कधी बी म्हणजे इतकी पोटभर जेवते ते दुसरं काही बी करा. आता कुरड्याची भाजी केलेली तुम्हाला खोटं वाटत असन. अगं ह्या उन्हाळ्याचं काहीच खाऊ वाटत नाही. आता एवढी पातळ घट केलेली भाजी तशीच आहे. आत्या बघा बाया तुम्हाला आलं बसवायचं. बसाव अगं उन्हाळ्याचं काहीच खाऊ वाटत एवढी नाही. भाजी तशीच राहिली या. आणि आता बेसन खात्याने बघा गाटा गाटा. आणि तुम्हाला वाटत असं मी बेसनच कशी करते ती बेसनच कशी खाते ती. पण आता घट्ट बेसन करून मस्तपैकी छान फोडणी फिरणी देऊन छानपैकी केले. आता हे कुरड्याचा बघा बापूला तेवढं बेसन घरात आवडत नाही. आजे आणि सकाळी कुरड्याचं केलं तरी मला म्हणतात आता पण तीच कालवण कर. त्यांना माहितीच नाही हाय म्हणून. आता त्यांना हाय कालवण आणि काय खाते ना आता दूध उन्हाळ्याचं खाऊ वाटत असतं तर लय काय काय लय लागलं. दूध हे पिऊन बसलेत आता खाटावर जाऊन झोपलेत. आता कसं होतंय तू बापूंचा फोन आणलाय ना म्हणून आणि बापू उन्हाळ्याचं काहीच कुणाला खाऊ वाटत नाही. प्रत्येक जण फक्त पाणी. मग चपात्या तर किती राहिले ते आणि सकाळी किती चपात्या केलत्या. तुम्ही कधी थोडीच मळत ना लय मळता. अगं किती मला वाटतं पुरते ते का नाही पुरते ते का नाही पुरते ते का नाही म्हणून थोड्या थोड्या तरी मी राहील जेवण देत जेवढ्या चपात्या राहिल्या जाऊ दे अण्णा खाईल राहू दे. अगं अन्न तर जेवलाच नाही. 6 अयो अन्नाचं तर लय अवघड. फोन करून घ्या आता व्हिडिओ येईल का लवकर. असू दे बाय बाय. बाय सगळ्यांना शुभरात्री. कमेंट करा आणि आम्हाला सांगा भाजी नाही झोपलं, घासायचं, जाऊ उठलं, पदार्थ काय करायचा. असून द्या. कसं असतं चाललंय आपलं ज्ञानेश्वरीचं माझं आपलं आज्या नातीचं चाललंय. हा आता रेशमा चालली दार काढा. बघ ही वस्त्र भाकरी मी भाजी केली तर तिने भांडी घासली. आता ती दार काढणार तर मी भाकरी टाकणार आणि लगेच आम्ही दोघी आम्ही संगत जेवणार सगळी की झालं आमचं काम. हा, कपडे तेवढीच भरते ती रोज आणि तेवढंच चिकाचं ते किती कपडे बदलले तरी तेवढंच लागतंय. मग अशी बदलली तर दुसरं गावून आणि तेवढाच भरला. कसं असतं करायचं जर म्हणलं तर मागं सरायचं नाही का ग. हा असू द्या. कुठला धंदा केला तर नीट नाहीतर बंद. हा असू द्या बाय बाय. बाय 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 बाय.